नमस्कार. 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर 4 रेशो अँड प्रपोर्शन यातलं सेकंड सेक्शन आपण या ठिकाणी विचार घेतोय. जसं पहिल्या सेक्शनचा आपण विचार केला रिव्हिजन टाईप जसं होतं तशाच पद्धतीने सेकंड सेक्शन देखील एक प्रकार रिव्हिजन टाईपचा आहे किंवा 4.1 जो आहे त्याच्याशी रिलेटेड आपण याच्यातला काही भाग बघतोय आणि काही भाग थोडंसं आपल्याला रिव्हिजनच्या स्वरूपात आपण विचार करतोय. कंपॅरिझन ऑफ रेशो. आता कंपॅरिझन रेशो इट मीन्स थोडक्यात काय न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर याचा फ्रॅक्शनच्या स्वरूपात आपण नसेल पण आपण अगदी 6th स्टँडर्डमध्ये किंवा 7th स्टँडर्डमध्ये जे काय आहे फ्रॅक्शन नंबरचं आपण कशा पद्धतीनं कंपॅरिझन केलं तर सेम प्रोसेस आपण त्याच पद्धतीनं करणार आहे. किंवा त्याच्याऐवजी आपण मागच्या याच्यामध्ये एका पार्टमध्ये आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये सेकंड चॅप्टर जो होता आपला त्या याच्यामध्ये रिअल नंबरशी रिलेटेड असणे तिथं आपण सर्चचं कंपॅरिझन आपण केलं तर सिमिलरली आपण या ठिकाणी त्याच्या पद्धतीने कंपॅरिझन करण्यासाठी काय सपोज या ठिकाणी आपल्याला दिले द नंबर्स ABCD being positive. Comparison of ratio A upon B and C upon D can be done using the following rules. आता एक रेशो आपल्याला दिली A upon B आणि दुसरा रेशो दिली C upon D. दोन्हीचं कंपॅरिझन याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. A into D हा प्रोडक्ट आणि B into C हा प्रोडक्ट. जर समजा फर्स्ट प्रोडक्ट ग्रेटर असेल तर साहजिकच फर्स्ट रेशो आपला ग्रेटर असणार. जर फर्स्ट प्रोडक्ट हा जो आहे तो आपला स्मॉल असेल तर फर्स्ट रेशो जो आहे तो स्मॉल असणार आहे. आणि जर दोन्हीही इक्वल असेल म्हणजे फर्स्ट प्रोडक्ट आणि सेकंड प्रोडक्ट इक्वल असेल तर दोन्हीही इक्वल असणार तेच या ठिकाणी पाहिजे. सपोज या ठिकाणी तेच इन शॉर्टमध्ये सांगितलं इफ AD इट मीन्स फर्स्ट प्रोडक्ट BC इट मीन्स सेकंड प्रोडक्ट. याच्यामध्ये फर्स्ट ग्रेटर असेल तर त्यामध्ये फर्स्ट रेशो हा ग्रेटर दाखवला तर सेकंड रेशो हा स्मॉल दाखवलेला आहे. इफ AD लेस दॅन BC दाखवले इट मीन्स फर्स्ट जो प्रोडक्ट आहे तो लेस दाखवले सेकंड प्रोडक्ट आपलं ग्रेटर दाखवले. फर्स्ट प्रोडक्ट तुमचा जर समजा या ठिकाणी स्मॉल असेल तर याचा फर्स्ट रेशो सुद्धा स्मॉल असणार आहे. आणि इफ AD इज इक्वल टू BC इट मीन्स बोथ प्रोडक्ट इक्वल जर असतील फर्स्ट आणि सेकंड तर दोन्हीही रेशो ही इक्वल असणार आहे. आता यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला ज्यावेळेला एखादा रेशो दिला असेल आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी दिली त्या प्रॉपर्टी यूज करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 सी रिलेटेड एक्झाम्पल पाहत असताना फर्स्ट काय सांगितलं युजिंग प्रॉपर्टी A अपॉन B इज इक्वल टू AQ अपॉन BQ. इट मीन्स काय की हा जो रेशो आहे त्याला आपण नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय केलं ऑर डिवाइड केलं तर जे रेशो मिळतात ते अनचेंजेड असतात. याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे त्याचाच यूज करायचा आणि आन्सर काढायचं. फिल इन दी ब्लँक्स सबस्टिट्यूटिंग प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग. आता त्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय दिले बा की ते 5/7 दिलेले इज इक्वल टू इथं व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचे 28 इज इक्वल टू 35 व्हॅल्यू फाईंड करायचे इज इक्वल टू व्हॅल्यू फाईंड करायचे 3.5. आता या ठिकाणी आपण असं हा एक रेशो दिलाय याला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर या ठिकाणी न्यूमरेटरचं किंवा डिनोमिनेटरचा नंबर येईल तेवढं आपण चेक करूया. या ठिकाणी आपण जर विचार केला तर आन्सर करायचं ना 5/7 हा रेशो आपल्याला दिलेला आहे. 28 येण्यासाठी डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय करायला इट मीन्स याला सुद्धा 4 मल्टिप्लाय करूया. याचा अर्थ या ठिकाणी आपण दोन्हीही नंबरला 4 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पहिला आन्सर मिळून जाईल. त्यानंतर सेकंड आन्सर काढण्यासाठी आपल्याला इथं 35 आलं पाहिजे म्हणजेच आपण 5ला जर 7 मल्टिप्लाय केलं तर 35 येते. याचा अर्थ बोथ नंबरला आपण या ठिकाणी 7 या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊया. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला 3.2 पाहिजे आहे. आता 3.5 पाहिजे इट मीन्स या नंबरचा हाफ पाहिजे आहे. याचा अर्थ या ठिकाणी 1/2 न बोथला आपण जर मल्टिप्लाय केलं किंवा 0.5 असं म्हटलं चालेल 0.5 न आपण मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालतंय. इथं आपण हाफ दाखवलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ आन्सर फायनल बघितलं तर 7/5 आहे तसं घेतलेलं आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर 20 येईल याचा प्रॉडक्ट केलं तर 28 येईल. इट मीन्स फर्स्ट आपले आन्सर इथं कम्प्लीट झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 35 आणि याचा प्रॉडक्ट केलं तर 49 हे तर सेकंड व्हॅल्यू आपली कम्प्लीट झालेली आहे. त्यानंतर हा प्रॉडक्ट केलं तर 2.5 हे आपलं आन्सर इथं कम्प्लीट झालेलं आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर 3.5 मिळेल. त्याच पद्धतीनं सेकंड देखील दिलेलं आहे 9/14 दिलेलं आहे इज इक्वल टू 4.5 इथली व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. इज इक्वल टू इथली व्हॅल्यू काढायची आहे 42 आलेलं आहे इथं इज इक्वल टू या ठिकाणची व्हॅल्यू काढायची आहे 3.5. आता जर आपण इथं विचार केला तर रेशो दिलेलं 9/14 दिलेलं आहे. जर आपण भेटलं तर याच्या हे हाफ आहे याचा अर्थ या ठिकाणी आपण हाफनं मल्टिप्लाय करूया बोथला. त्यानंतर या ठिकाणी विचार तर याला आपण 3 न मल्टिप्लाय केलं तरी 42 येते म्हणजे याला सुद्धा 3 न मल्टिप्लाय करूया म्हणजे बोथ न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण 3 न मल्टिप्लाय केलं. त्यानंतर या ठिकाणचा नंबर जर विचार केला तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं मग असे 7 होतं इथं 7 होतं 7चे हाफ केल्यानंतर हा नंबर मिळाला. आता इथं 14 आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की 1/4 करायला लागणार आपल्याला या ठिकाणी 1/4 आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. हे नंबर आहे तसं घेतलेलं आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर 4.5
आणि हा प्रॉडक्ट केलं तर इथं 7 म्हणजे फर्स्ट आन्सर आपलं 7 मिळेल. हा प्रॉडक्ट केलं तर 27 इट मीन्स सेकंड आन्सर आपलं 27 याचा प्रॉडक्ट 42 आहे असेल. आता इथं 9 ला आपण 4 न जर डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला मिळेल 2.25 मिळेल. इथं रेग्युलर डिव्हिजन करतोय त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि याचं डिव्हिजन केलं तर 3.5 हे आन्सर आपलं आहे तसं राहणार आहे. या स्वरूपात एक ॲडिशनल दिलेलं आहे ते ज्यादा विचार घ्या. नंतर आपल्याला रेशिओशी रिलेटेड आपल्याला जसं आपण 4.1 मध्ये आपण पाहिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायचं फाइंड द फॉलोइंग रेशिओज म्हटलेलं आहे. आता इथं सेंटेन्सच्या स्वरूपात दिलंय द रेशो ऑफ रेडियस टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ऍक्च्युअली काय करायचं द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स म्हटले. आता रेडियस आणि सर्कम्फरन्स या दोन्हीमध्ये रिलेशन काय ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे सर्कलशी रिलेटेड सपोज या ठिकाणी रेडियस आर कन्सिडर केला आपण तर त्या ठिकाणी आपण फाइंड करतो द रेशो ऑफ रेडियस टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल करायचं. इट मीन्स काय रेडियस अपॉन सर्कम्फरन्स करायचं आपल्याला. रेडियसचं सर्कम्फरन्सचे रेशिओ काढायचे. इट मीन्स रेडियसला आपण सर्कम्फरन्सने डिवाइड करणार. त्या दोन्हीमध्ये रिलेशन काय तर ॲक्च्युली सपोज या ठिकाणी रेडियस आर कन्सिडर केला तर सर्कम्फरन्स जो आहे या ठिकाणी आपण त्याचा फॉर्म्युला माहिती आहे सी इज इक्वल टू 2πr. त्या फॉर्म्युलाचा यूज करूया जे आर अपॉन 2πr. आर आर कॅन्सल होऊन जाईल. इट मीन्स 1/2π राहील. इट मीन्स 1 to 2π हा त्याचा रेशिओ मिळणार आहे. सेकंड आपण दिले द रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ द रेडियस आर टू इट्स एरिया म्हटलेलं आहे. आता रेडियस आर दिलेलं आहे सर्कम्फरन्सचा एरियाशी आपल्याला त्या ठिकाणी रेशिओ फाइंड करायचा आहे. द रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल टू इट्स एरिया इट मीन्स सर्कम्फरन्स अपॉन एरिया येणार आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आता आपण बघितला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr तर एरियाचा फॉर्म्युला काय πr² तो इथे घेतला. यामध्ये पायचे टर्म कॅन्सल आणि एक आर तुमचं कॅन्सल झालं. इट मीन्स न्यूमरेटरला 2 राहील डिनॉमिनेटरला आर राहील. इट मीन्स 2/r इट मीन्स 2 to r हा त्याचा रेशिओ येईल. नेक्स्ट दिलेलं आहे द रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इफ द लेंथ ऑफ साइड इज 7. आता आपल्याला साइड दिलेली आहे या ठिकाणी लेंथ ऑफ साइड दिलेली आहे ते आपल्याला लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर दिलेले आपल्याला 7 दिलेलं आहे. आता डायगोनल आपल्याला काढायचं आहे. डायगोनल काढायचं तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला एक माहिती पाहिजे इथं लक्षात ठेवूया आपण डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड. साइड दिलेले 7 इट मीन्स √2 इंटू 7 याचा 7√2 सेंटीमीटर आपल्याला मिळेल. आता कशाचं आहे डायगोनलचा आपल्याला साइडची रेशिओ फाइंड करायचा. इट मीन्स द रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इज इक्वल टू डायगोनल ऑफ अ स्क्वेअर अपॉन साइड ऑफ स्क्वेअर येणार आहे. डायगोनल मिळालेलं आहे √2 इंटू 7 इट मीन्स 7√2 या पद्धतीनं आणि साइड आपली 7 आहे. 7 कॅन्सल येईल. इट मीन्स √2/1 राहणार आहे. रेशोच्या स्वरूपात लिहायचं असल्यामुळे या पद्धतीने आपण लिहूया √2 to 1. नेक्स्ट दिलेलं आपल्याला द लेंथ ऑफ साइड ऑफ अ रेक्टँगल आर 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. फाइंड द रेशो ऑफ इट्स पॅरामीटर टू एरिया. आता या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला लेंथ आणि ब्रेडथ आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यानंतर पॅरामीटर आणि त्याच्यानंतर एरियाचा रेशो आपल्याला काढायचा. रेक्टँगलचा आपण विचार करतोय मग त्या ठिकाणी उल्लेख करतो ना द साइड ऑफ द लेंथ ऑफ साइड ऑफ रेक्टँगल इट मीन्स लेंथ अँड ब्रेडथ 5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. पॅरामीटर करून घ्या. पॅरामीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 L + b. यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू इज इक्वल टू 2 L ची व्हॅल्यू 5 आहे तर b ची व्हॅल्यू 3.5 आहे. यांची ऍडिशन केली तरी 8.5 याला अगेन 2 ने मल्टिप्लाय तर 17 सेंटीमीटर आपल्याला मिळणार. नंतर एरिया काढायचा. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × b. L ची व्हॅल्यू 5 आहे तर b ची व्हॅल्यू 3.5 याचा प्रोडक्ट केला तर 17.5 सेंटीमीटर स्क्वेअर येणार. आता याचा रेशो काढायचा आहे. इट मीन्स द रेशो ऑफ पॅरामीटर टू एरिया. पॅरामीटर अपॉन एरिया आपण घेतलं. पॅरामीटरची व्हॅल्यू आली 17 तर एरियाची व्हॅल्यू आली 17.5. आता हे कॅन्सल करण्यासाठी इथं डेसिमल पॉईंट कॅन्सल करायचं असेल तर याला आणि याला 10 ने मल्टिप्लाय करूया. इथं 10 ने मल्टिप्लाय नंतर 170 याला 10 ने मल्टिप्लाय नंतर 175 येईल. अगेन याला 5 ने डिवाइड होतो. 5 ने जर डिवाइड केलं तर तो 34 येईल आणि इथं 5 ने डिवाइड केलं तर 35 येईल. इट मीन्स 34 to 35 हा त्याचा रेशो आपल्याला मिळेल. नेक्स्ट जे दिलेलं आहे कम्पेअर करायचं आहे. मग सांगितलं त्याबद्दल कम्पेअर करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त करून घेऊया आपण आणि प्रॉडक्ट कुठला येतो त्यानुसार काही स्मॉल चेंजेस करायचे तर तेही करता येईल. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिले √5/3 आणि सेकंड दिलेलं रेशो 3/√7. आता याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन √5 इंटू √7 हा प्रॉडक्ट केला तर आपण सर्ड मध्ये पाहिलेलं जसा प्रॉडक्ट करायचा आहे. इथं या दोन्हीचं प्रॉडक्ट केलं तर 35 इट मीन्स √35. तर नेक्स्ट इकडे 3 × 3 3 × 3 इट मीन्स 9 येणार आहे. मात्र हे रूट मध्ये नाही. मग रूट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 9 इट मीन्स 81चा स्क्वेअर रूट आहे.
त्यामुळे या ठिकाणी आपण विचार केला तर रूट 81 आपण घेतले. आता दोन्हीचं कम्पेअर करूया. फर्स्ट प्रोडक्ट आपल्याला 35 मिळालं, सेकंड प्रोडक्ट 9, इट मीन्स 81 मिळाले. यामध्ये 35 आणि 81चं आपण कम्पेअर करायचं. यामध्ये 81 हा ग्रेटर आहे, तो या पद्धतीने लिहिलेला आपण. इथं 35 लेस दॅन 81 आपण घेतलेले. इट मीन्स फर्स्ट प्रोडक्ट आपला लेस आहे. इट मीन्स याचं स्क्वेअर रूट काढलं तर ते आपल्याला रूट 35 हे स्मॉल येणार आहे, तर रूट 31 हे ग्रेटर येणार आहे. इट मीन्स फर्स्ट प्रोडक्ट आपला स्मॉल असल्यामुळे फर्स्ट रेशो आपला स्मॉल असेल तर सेकंड रेशो आपला ग्रेटर असेल. या पद्धतीने लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल दिले 3√5 आपण 5√7 दिलेलं आहे आणि रूट 63 दिलेलं आहे आणि रूट 125 दिलेलं आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला करून घ्या. 3√5 इंटू रूट 125. आता याचा प्रॉडक्ट करत असताना 3 इंटू 1 केलं तर हे 3 येईल आणि याचा प्रॉडक्ट केलं तर 625. अगेन 625चं स्क्वेअर रूट निघतंय 25, म्हणजे 3 इंटू 25 केलं तर हे 75 मिळते. सिमिलरली याचा प्रॉडक्ट आपल्याला करायचा आहे. 5√7 इंटू रूट 63 आहे. 5 इंटू 1 इट मीन्स 5 येणार आहे आणि 7 इंटू 63 केला तर 441 येते. याचं स्क्वेअर रूट केलं तर 21 मिळेल आपल्याला. 5 इंटू 21 इट मीन्स याचा प्रॉडक्ट 105 आपल्याला मिळेल. फर्स्ट प्रॉडक्ट आपल्याला 75 मिळाले तर सेकंड 105. यामध्ये सेकंड ग्रेटर आहे त्याचा उल्लेख केला. इट मीन्स फर्स्ट रेशो आपला जो स्मॉल असणार आहे तर सेकंड रेशो आपला ग्रेटर असणार आहे. नेक्स्ट जे थर्ड नंबरचं एक्झाम दिलेलं आहे 5/18 आणि 17/121 दिलेलं आहे. आता यामध्ये याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जे गेलं तर 5 इंटू 121 याचा प्रॉडक्ट 605 येईल आणि 18 इंटू 17 आपण हा प्रॉडक्ट केला तर 306 येईल. साहजिकच फर्स्ट नंबर आपला ग्रेटर आहे तर सेकंड नंबर आपला स्मॉल आहे. इट मीन्स फर्स्ट रेशो स्मॉल ग्रेटर झाला तर सेकंड नंबर आपला स्मॉल झालेला आहे. नेक्स्ट दिलेला आहे. आता सगळ्या टर्म रूट मध्येच आहेत. रूट 80 आपण रूट 48 दिलेले, रूट 45 आपण रूट 27 दिले. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. रूट 80 इंटू रूट 27 याचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला 2160 मिळेल. सिमिलरली रूट 48 आणि रूट 45 याचा प्रॉडक्ट जर आपण केला तर तो प्रॉडक्ट देखील आपल्याला रूट 2160 मिळते. आता दोन्ही इक्वलच आहेत. इट मीन्स दोन्ही इक्वल असेल तर दोन्ही रेशो सुद्धा आपल्याला इक्वल मिळतील. नेक्स्ट दिलेलं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल 9.2 अपॉन 5.1 दिलेलं, 3.4 अपॉन 7.1 याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोन्हीचा आपण प्रॉडक्ट जर केला तर हा प्रॉडक्ट आपल्याला 65.32 मिळतोय आणि हा प्रॉडक्ट आपण जर केला रेग्युलर प्रॉडक्ट कोण घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी हा प्रॉडक्ट जर केला तर तो प्रॉडक्ट आपल्याला 17.34 आपल्याला मिळतोय. कम्पेअर केलं तर फर्स्ट प्रॉडक्ट ग्रेटर आहे. इट मीन्स फर्स्ट रेशो आपला ग्रेटर असणार तर सेकंड रेशो आपला स्मॉल असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला जे आपण 4.1 मध्ये एक्झाम्पल पाहिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी विचार करतोय आणि गरज लागली तर एखाद्या प्रॉपर्टीचा आपण वापर करायचा आहे. त्यामध्ये वर्ड मध्ये दिलेले आहेत. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. द रेशो ऑफ अँगल A and अँगल B of this parallelogram is 5:4. Find the measure of angle B. ओनली B चं काढायला सांगितले. समजा सगळे सांगितले तर सगळे आपण काढू शकतो. याच पद्धतीने आपण एक फिफ्थ चॅप्टर पाहणार आहे क्वाड्रिलॅटरल. त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्या प्रॉपर्टीचा एक विचार करूया. गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. इट मीन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. आपल्याला रिलेशन एक दिलेलं आहे. द रेशो ऑफ अँगल A टू अँगल B इज ऑफ 5:4 दिलेलं आहे. ते आपण या ठिकाणी घेतलं. आता या ठिकाणी कॉमन मल्टिपल एक्स कन्सिडर केलं तर अँगल A जे आहे ते अँगल A चं मेजरमेंट 5x येईल तर अँगल B चं मेजरमेंट आपण 4x मिळेल. याला x मल्टिप्लाय करायचं. इट मीन्स मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 5x अँड मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 4x मिळेल. आता A आणि B मध्ये रिलेशन काय? ऍक्च्युअली जर पॅरलोग्रामची जर आपण फिगर काढली ABCD त्या पद्धतीने घेतला तर A आणि B हे ऍडजस्टंट अँगल आहेत. ऍडजस्टंट इट मीन्स त्यानंतर इंटिरियर म्हणून सुद्धा आपण त्याचा उल्लेख करू शकतोय आणि इंटिरियर अँगल हे आर सप्लिमेंटरी और ऍडजस्टंट अँगल आर सप्लिमेंटरी असतं. सप्लिमेंटरी इट मीन्स काय? त्या दोन्हीची सम ही 180 डिग्री असते. त्यामुळे अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री घेऊया. अँगल A चं मेजरमेंट 5x अँगल B चं मेजरमेंट 4x इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे इंटिरियर किंवा ऍडजस्टंट अँगल असं दोन्हीपैकी कुठलीही रिझन आपण दिलं तर चालतंय. या दोन्हीची सम केली तर ती 9x मिळेल. 9 मल्टिप्लायचं डिवाइड करा. इट मीन्स 180 ला आपण 9 ने डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळाल्या. मात्र अँगल B फक्त काढायचा आहे. देअरफॉर अँगल B चं मेजरमेंट 4x आहे. इट मीन्स 4 इंटू आपण 20 केला तर हा प्रॉडक्ट आपल्याला 80 डिग्री मिळेल. इट मीन्स मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 80 डिग्री आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5 to 9. 5 years. Hence, ratio of their ages will be 3 to 5. Find their present age.
आता या ठिकाणी विचार केला तर आपल्याला प्रेझेंट एज आपण या ठिकाणी सपोज आपण इथं याचा विचार प्रेझेंट एजचा रेशो आपल्याला दिलेला 5:9 दिलेला आहे. इट मीन्स कॉमन मल्टिपल एक्स घेतला तर प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट आपल्याला 5x मिळेल, तर प्रेझेंट एज ऑफ या ठिकाणी सलीम जे आहे ते 9x मिळेल. आफ्टर 5 इयर्स आपल्याला काढायचं. 5 इयर्स म्हटलं तर प्लस करायला लागणार आपल्याला. आफ्टर 5 इयर्स अल्बर्ट एज जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी 5x + 5 येणार आहे, तर सलीम्स एज जे आहे ते आपल्याला 9x + 5 येणार आहे. आणि त्याचा रेशो आपल्याला दिलेला 3:5. रेशो इट मीन्स डिव्हिजन म्हणलेला आहे. याचा जर त्या ठिकाणी 5x + 5 अपॉन 9x + 5 इज इक्वल टू 3/5 येईल. आता हे सिंपल इक्वेशन तयार झाले. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इकडे मल्टिप्लाय केलं तर 5 इन ब्रॅकेट 5x + 5 येणार आहे इज इक्वल टू, आणि इकडे मल्टिप्लाय करू इट मीन्स 3 इन ब्रॅकेट 9x + 5 डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालतंय. याचा प्रोडक्ट केला तर 25x, याचा प्रोडक्ट केल्यानंतर +25 इज इक्वल टू, हा प्रोडक्ट आपल्याला 27x मिळेल, तर हा प्रोडक्ट आपल्याला 15 मिळेल. एक्सच्या टर्म एका साईडला शिफ्ट करूया. 15 इकडे शिफ्ट केलं तर प्लस मायनस होईल. ही टर्म जी आहे ती प्लस आहे, ती या ठिकाणी इकडे शिफ्ट केलं तर मायनस होईल. देअरफॉर 25 - 15 इज इक्वल टू 27x - 25x येईल. याचं सबट्रॅक्शन केलं तर ते 2x मिळेल. याचं सबट्रॅक्शन केलं तर 10 मिळेल. अगेन 2 मल्टिप्लायचं डिवाइड करूया. इट मीन्स 2 ने डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 5 आपल्याला मिळते. देअरफॉर द प्रेझेंट, दोघांचेही एज काढायचं, द प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट काढायचं तर 5x इट मीन्स 5 × 5 हा प्रोडक्ट केला तर 25 इयर्स येईल. आणि द प्रेझेंट एज ऑफ सलीम काढायचं तर 9x इट मीन्स 9 × 5 केलं तर 45 इयर्स आपल्याला मिळते. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेथ. लेंथ अँड ब्रेथचे रिलेटेड सांगितले. ऑफ अ रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पॅरामीटर इज 36. फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. आता सुरुवातीला आपण विचार करूया, पहिल्या सेंटेन्सचा आपण विचार करायचा. द रेशो ऑफ लेंथ अँड ब्रेथ इज 3:1 आहे. इट मीन्स कॉमन मल्टिपल एक्स घेतलं तर लेंथ ही 3x येईल आणि ब्रेथ जी आहे ती x येणार आहे. इट मीन्स या ठिकाणी आपण विचार केला तर रेक्टँगलची लेंथ ही 3x मिळाली, ब्रेथ आपल्याला x मिळाले. आता पॅरामीटर आहे. पॅरामीटरचा फॉर्म्युला आपण याच्या अगोदर बघितले. पॅरामीटर इट मीन्स 2 इन ब्रॅकेट L + B हा फॉर्म्युला. पॅरामीटर दिलेले 36 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ आलेले 3x, तर ब्रेथ आलेले 4x. याची सम केली तर 4x येईल. याला अगेन 2 ने मल्टिप्लाय करू. इट मीन्स टोटल प्रोडक्ट आपल्याला 8x इज इक्वल टू 36 राहणार आहे. 8 मल्टिप्लायचे डिवाइड करूया. इट मीन्स x इज इक्वल टू आपल्याला 4.5 मिळाला. आता x ची व्हॅल्यू मिळाली, लेंथ काढायचं. लेंथ इट मीन्स 3x आहे. 3 × 4.5 केलं तर हा प्रोडक्ट आपल्याला 13.5 युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर. सिमिलरली ब्रेथ काढायचं असेल तर ओनली x इट मीन्स 4.5 सेंटीमीटर मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे द रेशो ऑफ 2 नंबर्स इज 31 to 27. इथं रेशोच्या स्वरूपात पाहिजे. अँड देअर सम इज 216. फाइंड दीज नंबर्स. आता या ठिकाणी आपल्याला रेशो दिलेलाच आहे. 31 to 23 दिलेले. कॉमन मल्टिपल आपण x घेतलं तर फर्स्ट नंबर आपला 31x असणार आहे, तर सेकंड नंबर आपल्याला 23x असणार आहे. आता या दोन्हीचा आपण विचार करतोय. त्या ठिकाणी लक्षात येईल सम सांगितले. सम इट मीन्स ऍडिशन येणार, म्हणजे 31x + 23x इज इक्वल टू 216 येणार आहे. या दोन्हीची ऍडिशन केली आपण तर ती ऍडिशन आपल्याला 54x इज इक्वल टू 216 येईल. अगेन 54 मल्टिप्लायचं डिवाइड करूया आणि याला डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 4 हे त्याचं आन्सर आपल्याला मिळेल. x मिळालं इट मीन्स दोन्ही नंबर काढायचे आहेत. फर्स्ट नंबर काढत असताना रिक्वायर्ड नंबर काढत असताना 31 हा फर्स्ट नंबर आहे. इट मीन्स 31 × 4 येणार आहे. याचा प्रोडक्ट केला तर 124 येईल. आणि सेकंड नंबर काढत असताना 23x आहे. 23 × आपण 4 केलं तर हा प्रोडक्ट आपल्याला 92 मिळेल. इथं जे दोन्ही नंबर या पद्धतीने. नेक्स्ट दिलेला आहे. आता इथं थोडंसं कंडिशनचा आपण विचार करायचा. इफ द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज, प्रोडक्ट दिलेलं आहे 360 अँड देअर रेशो इज 10:9. फाइंड देअर नंबर्स. आता इथं विचार तर पहिल्यांदा रेशोचा विचार करूया. द रेशो ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 10:9 दिले. कॉमन मल्टिपल आपण x कन्सिडर केला तर फर्स्ट नंबर आपला 10x येईल, तर सेकंड नंबर आपला 9x येईल. आणि याचा प्रॉडक्ट सांगितलेला आहे. कंडिशन सांगितले प्रॉडक्ट म्हणलेला आहे. इट मीन्स 10x × 9x इज इक्वल टू 360 येईल. याचा प्रॉडक्ट आपण करतोय, इथे ऍडिशन नाही. प्रॉडक्ट जर केला तर इथे 19x² येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. इज इक्वल टू 360. अगेन 19 मल्टिप्लायचं डिवाइड जर केला तर x² इज इक्वल टू 360/90. 0 कॅन्सल करून 9 ने डिवाइड केलं तर 4 येईल. इट मीन्स x² ची व्हॅल्यू 4 मिळाली. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड इट मीन्स x इज इक्वल टू 2 मिळेल. x ची व्हॅल्यू 2 मिळाली. रिक्वायर्ड नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. फर्स्ट नंबर आपला 10x आहे. 10 × 2 इट मीन्स 20 येईल. तर सेकंड नंबर आपला 9x आहे. 9 × 2 इट मीन्स 18 मिळेल. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. फिफ्थ जो क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये सांगितलंय इफ A to B या दोन्हीचा रेशो आपल्याला 3:1 दिलेला आहे.
अँड बी टू सी या दोन्हीचं रेशो आपल्याला 5:1 दिलेलं आहे. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ या टर्मची आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू फाइंड करायची. फर्स्ट टर्म दिली आपल्याला ए क्यूब अपॉन 15b² याचा क्यूब याची टोटल व्हॅल्यू काढायची आहे. आणि सेकंड दिलेलं आहे a² अपॉन 7bc. आपण एक रिलेशनचा फक्त विचार करून आन्सर काढता येईल आपल्याला. याच्यासाठी कॅल्क्युलेशन करायला फार मोठं करायला लागतं, अशातला भाग नाही. आता यामध्ये आपल्याला पहिली कंडिशन सांगितली आहे, a to b हा रेशो दिला 3:1. इट मीन्स a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला 3:1 मिळेल. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर याने याला मल्टिप्लाय नंतर a येईल, याने याला मल्टिप्लाय नंतर 3b. इट मीन्स a ची व्हॅल्यू 3b या पद्धतीने मिळाली. सेकंड रिलेशन दिले b to c हा रेशो दिले 5:1 दिलेला आहे. इट मीन्स b अपॉन c इज इक्वल टू 5 अपॉन याचंही क्रॉस मल्टिप्लिकेशन मी जर केलं तर b इज इक्वल टू 5c हे आपल्याला मिळालं. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर लक्षात येईल ही आलेली बी ची व्हॅल्यू जी आहे मी या फर्स्ट मध्ये जर पुट केलं तर a इज इक्वल टू आपण 3 इंटू बी ची व्हॅल्यू 5c आहे, याचा प्रोडक्ट केला तर हे 15c. म्हणजे याचा अर्थ a इट मीन्स 3b आणि b इट मीन्स 5c आणि b ची व्हॅल्यू याच्या सबस्टिट्यूट केल्यामुळं आपल्याला असं मिळालं a ची व्हॅल्यू जी ती 15c मिळाली. याचा अर्थ a इज इक्वल टू 15c आणि b इज इक्वल टू 5c हे आपल्याला रिलेशन मिळालं. आता फर्स्ट आपल्याला जी टर्म आहे ती या पद्धतीने दिली आहे, फक्त याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. a ची व्हॅल्यू काय आलेली आपली तर 15c आहे. 15c चा क्यूब अपॉन हे 15 आहेतच ठेवले. b ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5c, ती इथे घेतले त्याचा स्क्वेअर आणि c आपण आहेतच ठेवले. अगेन त्या टोटल टर्मचा क्यूब करायचा आहे. क्यूब इट मीन्स 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ या ठिकाणी आपण विचारलं तर 15 इंटू 15 इंटू 15 इंटू c क्यूब आपण लिहिलेलं आहे. अगेन या ठिकाणी 15 इंटू याचा स्क्वेअर करायचा, इट मीन्स 5 इंटू 5 c स्क्वेअर इंटू या ठिकाणी आपण c लिहिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल 15 हे कॅन्सल होऊन जाईल इथं. त्याच्यानंतर 5 ने याला डिवाइड केलं तर इथं 3, 5 ने याला डिवाइड केलं तर इथं 3 आणि c क्यूब हे कॅन्सल होऊन जाईल इथं. इट मीन्स राहिलं काय 3 इंटू 3 अगेन त्याचा क्यूब करायचा आहे. 3 इंटू 3 इट मीन्स 9, 9चा क्यूब केला तर ते टोटल व्हॅल्यू आपल्याला 729. इट मीन्स या ठिकाणी याचा क्यूब करून घेतला आपण. सेकंड एक पार्ट असं त्याच्यावर डिपेंड आहे. a² अपॉन 7bc दिलेले आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 15c, ती इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 7 आहे त्याच्या b ची व्हॅल्यू 5c मिळाली, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर c आहे तसे लिहिलं. अगेन याचा स्क्वेअर इट मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन 15 इंटू 15 इंटू c स्क्वेअर लिहिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी बाकीचा डिनॉमिनेटरचा पार्ट आहेतच ठेवलाय. आता इथं 5 ने डिवाइड केलं तर इथं 3 आणि c स्क्वेअर हे कॅन्सल होऊन जाईल इथं. याचा अर्थ या ठिकाणी 3 इंटू 5 आपण घेतलं, 3 इंटू 15 राहते आणि अपॉन त्याला 7 राहते. याचा प्रोडक्ट केला तर 45 अपॉन त्याला 7 मिळेल इथं. नेक्स्ट आपल्याला त्याच्याशी रिलेटेड थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल इथं प्रेझेंट केलेलं आहे. क्वेश्चन आपल्याला दिलेलं, इफ रूट 0.04 इंटू 0.4 इंटू a इज इक्वल टू 0.4 इंटू 0. इथं पाहिजे 0.4 इंटू रूट b, देन फाइंड द रेशो ऑफ a अपॉन b. हा रेशो आपल्याला काढायचा आहे. आता इथे आन्सर करायचं गिवन हा जो पार्ट आहे तो पार्ट पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचा आहे आणि यामध्ये टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. जर स्क्वेअर केला तर या ठिकाणी तुमच्या लक्षात हे स्क्वेअर रूट निघून जाईल. इट मीन्स 0.4 इंटू 0.4 इंटू a राहील इज इक्वल टू आपण याचा स्क्वेअर करतो, इट मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन 0.4 इंटू 0.04 इंटू 0.4 इंटू 0.04. हे 2 वेळा आपण इथे रिपीट केले आणि याचं स्क्वेअर निघून जाईल. इट मीन्स b. आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू काढायची. a इथं आहे, हे मल्टिप्लायचे इकडे डिवाइड करूया. त्याच वेळेला आपण असे केलं तर चालते, बोथ साइडला इक्वल पार्ट आहे तो कॅन्सल करूया. 0.04 हे कॅन्सल होईल आणि 0.4 हे कॅन्सल होईल. इट मीन्स हा एवढाच पार्ट राहणार आहे आणि हे मल्टिप्लायचे इकडे डिवाइड करून घेतलं चालते. इट मीन्स a अपॉन b इज इक्वल टू हे b इकडे शिफ्ट केलेली a अपॉन b इज इक्वल टू याचा प्रोडक्ट जर केला तर हा 0.016 मिळालं. हा रेशो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 16 अपॉन या ठिकाणी 1000 मिळेल, कारण डेसिमल नंतर आपल्याला 3 डिजिट आहे. इट मीन्स अपॉन 1000 असणार आहे. अगेन या ठिकाणी आपण याला जर पाहिलं तर दोन्ही नंबरला 8 ने डिवाइड होते. याला 8 ने डिवाइड केलं तर 2 येईल आणि याला 8 ने डिवाइड केलं तर 125. इट मीन्स a टू b हा रेशो जो आहे तो 2 to 125 आपल्याला मिळते. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 7 नंबरचं. या पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला 3 मार्कासाठी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता विचार केला तर काय तर सिंपलच आहे. आपण ए स्टँडर्ड मध्ये अशा पद्धतीने एक स्टेप कन्वर्ट केली की ए स्टँडर्डच्या प्रमाणे आपण सॉल्व्ह करतोय. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x+3 to x+11 हा एक रेशो दिलेला आहे, इज इक्वल टू म्हटलेला आहे x-2 to x+1 हा एक रेशो दिला. आता याचा अर्थ हा रेशो इट मीन्स या दोन्हीचं डिव्हिजन इज इक्वल टू या दोन्हीचं डिव्हिजन आपण घ्यायचं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. हेच लिहिताना हे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर केलं. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया.
हा प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट घेऊया. इट मीन्स एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स प्लस 11 इंटू एक्स मायनस 2. सिंपल मल्टिप्लिकेशन करूया. एक्स इंटू एक्स हा प्रॉडक्ट केला तर तो आपल्याला एक्स स्क्वेअर मिळेल. एक्स इंटू 1 केलं तर एक्स मिळेल. 3 इंटू एक्स करायचं इट मीन्स 3x येईल. 3 इंटू 1 केलं तरी 3 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स केलं तरी एक्स स्क्वेअर मिळेल. एक्सने याला मल्टिप्लाय तर -2x येईल. 11 इंटू एक्स केलं तरी 11x येईल आणि 11 याला मल्टिप्लाय केलं तर -22 मिळेल. बोथ साईडला इक्वल पार्ट एक्स स्क्वेअरचा आहे तो कॅन्सल करूया. रिमेनिंग नंबरचं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. याचे ऍडिशन केलं तरी या ठिकाणी आपल्याला 4x म्हणजे 4x प्लस 3 इज इक्वल टू याचं सबट्रॅक्शन 11 मधनं 2 मायनस केलं तर 9x मायनस 22 येणार आहे. व्हेरिएबल एका साईडला नंबर एका साईडला घेऊया. आता यामध्ये 4x इकडे शिफ्ट करूया आणि हा नंबर इकडे शिफ्ट करूया. 3 प्लस 22 इज इक्वल टू 9x हे प्लस तर मायनस होईल. याचे ऍडिशन केलं तर 25, याचं सबट्रॅक्शन केलं तर 5x मिळते. अगेन 5 मल्टिप्लायचं डिवाइड केला तर दरफोर x इज इक्वल टू 5 आपल्याला मिळते. या पद्धतीने x ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे तेवढं आपण ते कम्प्लीट केलं. या स्वरूपात दोन्ही 4.1 आणि 4.2 जे आहेत ते सिंपल आहेत. एक प्रकार रिव्हिजनचाच पार्ट आहे असं म्हणत चालतंय. या पद्धतीने आपण आन्सर कम्प्लीट करू शकतो. इट मीन्स 4.2 या अशा पद्धतीने कम्प्लीट करता येईल आपल्याला. थँक्यू.